नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कशन केलेलं होतं, ज्या लेवल्स आपण दिलेले होते त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जसं की डिस्कस केलेलं होतं कालच्या दिवशी, की 22,000ची ही जी लेवल आहे ना, ही क्रिटिकल लेवल असणार आहे आणि डाऊन साईडला 22,000 पासून तर 21,960 पर्यंत. तर आपण बघू शकतो की आज जे मार्केट आहे ना, ते या लेवलच्या आसपास कुठेतरी आपल्याला ओपन होताना दिसलं. आपण इथं बघू शकतो 22,000च्या आसपास, या लेवलच्या आसपास आपण इथं बघू शकतो. जिथून नंतर मार्केटने एक साइडवेज ट्रेंड कंटिन्यू ठेवला आणि डाऊन साईडला एक अटेम्प्ट झाला ब्रेकडाऊनचा. आपण इथं बघू शकतो 21,960चा. पण तिथं त्याला काही फॉलोअप तसा फारसा आलेला नाही आणि इथं एक्झॅक्टली इथं सेकंड टाइम सपोर्ट घेऊन थोडंसं एक अपमूव्ह आपल्याला देताना दिसलं. तर इथं जर कोणी ट्रेड प्लॅन आउट केली असेल इथून इथपर्यंतचं, तर ठीकठाक थोडंफार एक शॉर्ट ट्रेड त्यांना मिळाली. आपण सेफ झोन एक्झॅक्टली जर बोलायचं जर गेलं तर व्हेरी सेफ झोन याच्यावरती कन्सिडर करत होतो 21,160ची वरती, कारण की इथं लगेच रेजिस्टन्स आहे आपण बघू शकतो आणि ही टेरिटरी थोडीशी आपण रिस्की ऑलरेडी कन्सिडर करूनच चाललेलो होतो. स्टील आपण बघू शकतो ब्रेकआउट नंतर थोडंसं मोमेंटम आलं अपर साईडला. प्रिव्हियस डे हाय जो होता त्याच्या आसपास गेलो, तिथून परत एकदा सेल ऑफ येताना दिसला. पण मेन गोष्ट ही आहे की 22,000ची जी लेवल आहे ना, त्याच्यावरती मार्केटला परत एकदा सस्टेन करायला हेल्प मिळालेली आहे, परत एकदा सस्टेन करायला सक्सेस मिळालेला आहे. बँक निफ्टीबद्दल बघून घेऊया. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मोमेंटम बघायला मिळालं, तर इथेही एक ओव्हरऑल साईडवेज मोमेंटमच आपल्याला कॅरी फॉरवर्ड होताना दिसलं. आपण इथं बघू शकतो डाऊन साईडला आपली ही जी सपोर्ट लेवल होती ही निघाल्यानंतर 46,180 पर्यंत आपण पहिलं टार्गेट ठेवलेलं होतं. सेकंड टार्गेट आपण इथं याच्या आसपास ठेवलेलं होतं. आपण इथं बघू शकतो इथून परत एकदा बाउन्स बॅक केलेलं आहे आणि परत 46,700 ही जी लेवल आहे, जी रेजिस्टन्स बनून आहे, त्याच्या आसपास आपल्याला जाताना दिसलं. ब्रेकआउट काय आला नाही, पण त्याच्या आसपास क्लोजिंग देताना आपल्याला दिसलं. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय, तर डेटामध्ये आपल्याला काय दिसतं, 0.78च्या आसपास पुट कॉल रेशिओ आलेला आहे. 22,000च्या आसपास आपण बघू शकतो. काल जसं कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ होतं, तिथं 22,000च्या लेवलला आता पुट रायटिंग ज्याला सपोर्ट म्हणतो आपण, तर ती थोडीशी डॉमिनेट करताना आपल्याला दिसते. ओव्हरऑल काही फार जास्त चेंजेस आले नाही साईडवेज मोमेंटम असल्यामुळे. फक्त 22,000च्या लेवललाच थोडंसं आपल्याला ॲक्शन जास्त होताना दिसली. इकडे बँक निफ्टीमध्ये जर बघायला जर गेलं तर आपल्याला ही जी लेवल होती 46,500 ते 46,700 वगैरेच्या आसपास आपल्याला इथं या झोनमध्येच आपल्याला थोडीशी ॲक्शन बघायला मिळाली. 47,000च्या लेवलला अजूनही आपण इथं बघू शकतो की स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, कॉल रायटर मोठ्या प्रमाणात आहे. जर ही लेवल जरा निघाली तर मोमेंटम बऱ्यापैकी बनताना दिसू शकतं. स्टेबल आहे सपोर्ट्स, फार जास्त काही आज त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन झालं नाही, डाऊन साईडला गेलं नाही किंवा अप साईडला आलं नाही, जस्ट स्टेबल आहे. डेटा ओव्हरसोल्डच्या आसपास आहे आणि वन डेचा टाईम फ्रेम जर आपण चेक करायला जर गेलं ना, तर वन डेच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला काय दिसतं आहे, तर एक चॅनल फॉर्मेशन होताना निफ्टीमध्ये आपल्याला दिसलं. तर निफ्टीमध्ये आपण इथं बघू शकतो चॅनलच्या आतमध्ये क्लोजिंग, तिथं सपोर्ट प्लस 22,000ची क्रिटिकल लेवल ही मेंटेन केलेली आहे. आणि आपण जर बघितलं ना, तर हा मोठा फॉल आल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी मार्केटने एक डाऊन साईडला जो फॉलो थ्रू, एवढ्या मोठ्या फॉल नंतर फॉलो थ्रू यायला पाहिजे जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार असेल तर. तसं काही येताना आपल्याला ॲज सच काही दिसलेलं सध्या तरी नाही आहे. तर आपण इथं बघू शकतो जोपर्यंत ह्या ट्रेंडलाईनच्या वरती क्लोजिंग ट्रेंडलाईनच्या खाली क्लोजिंग देत नाही, तर इथून ट्रेंड डाऊन साईडला जाईल, सस्टेनेबल मोमेंटम देईल असं आपण कन्सिडर करू शकत नाही. पोझिशनली होऊ शकतो इंट्राडेमध्ये, आज जसं झालं ब्रेकडाऊन आला नंतर परत रिकव्हरी आली, तसं छोटे छोटे किंवा फेक ब्रेकडाऊन आपल्याला येताना दिसू शकता. बट ओव्हरऑल जर बघितलं तर या चॅनलमध्ये जर मार्केटला राहायचं असेल तर इथं सपोर्ट घेऊन आणि ज्याप्रमाणे इथून फॉलो थ्रू आलेलं नाही आहे, जर उद्याच्या दिवशी मार्केट जर सस्टेन करण्याच्या प्रयत्नात जर राहत असेल तर एक्सपायरीपर्यंत आपल्याला एक मोठं मोमेंटम अपर साईडला कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकते. ह्या ग्रीन कॅन्डल जशा बनलेल्या आहे ना या चॅनलमध्ये मोठ्या मोठ्या, तशी एखादी कॅन्डल आपल्याला इथं बनताना दिसू शकते. या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर चला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊया आपण. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ओव्हरऑल आपला ट्रेडिंग प्लॅन काय असला पाहिजे. तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती क्लिअर आहे उद्याच्या दिवशी मार्केटने जर या लेवलच्या वरती 22,050 ही जी लेवल आहे ना, 40-50 ही जी लेवल आहे, याच्यावरती जरा सक्सेसफुली जरा सस्टेन करत असेल तर अपर साईडचं मोमेंटम
थोडंफार आपल्याला कॅच करता येऊ शकतं, ग्रॅब करता येऊ शकतं. सेकंड रेजिस्टन्स अपर साईडला मार्केटमध्ये जे की मी क्लिअरली कालही बोललो होतो आजही आहे, ते ॲज सच इंटॅक्ट आहे 22,160च्या आसपास. अपर साईडला टार्गेट 22,260, सेकंड टार्गेट 22,300-330 पर्यंत आपल्याला येताना दिसू शकतं. डाऊन साईडची स्टोरी काय असू शकते, जर या लेवलच्या खाली जर येताना दिसलं तर परत एकदा सपोर्ट आहे इथं, आपण जिथून बघू शकतो वारंवार मार्केट बाउन्स बॅक करतंय. तर टू बी ऑन सेफ साईड डाऊन साईडची जर ट्रेड घ्यायची असेल तर हा झोन जो आहे ना इथं थोडंसं अवॉइड करा. 21,960ची लेवल जर निघाली तर ही दोन टार्गेट आपले खालचे तशाच्या तसे इंटॅक्ट आहे. या लेवलसाठी आपण पुटच्या ट्रेडसाठी ट्राय करू शकतो. बँक निफ्टीबद्दल बघून घेऊया. बँक निफ्टीमध्ये वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसत आहेत का, तर ॲज निफ्टी बँक निफ्टीनेही डाऊन साईडने ब्रेकडाऊन देत आपण बघू शकतो. बायर्सचं डॉमिनेशन आपल्याला क्लिअरली डाऊन साईडने येताना दिसलं. सेलर्सचा प्लॅन थोडासा हे करून बॅकफुटला ठेवून ह्या चॅनलमध्येच राहणं प्रिफर केलं. इथं सपोर्ट घेऊन सेम जसं मी निफ्टीमध्ये बोललो, उद्याच्या दिवशी जर मार्केट इथं सस्टेन करत असेल तर एक ग्रीन कॅन्डल बऱ्यापैकी अपसाईडला मोमेंटम एक्सपायरीच्या दिवशीपर्यंत आपल्याला इथं येताना दिसू शकतं. तर सेम सिनारिओ इथेही कंटिन्यू होताना दिसतोय. याच्या खाली जोपर्यंत सस्टेन करत नाही, हे मूव्ह जे आहे पोझिशनली आपण डाऊन साईडला येईल असं कन्सिडर करू शकत नाही जोपर्यंत या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोजिंग देत नाही. याच्यामध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जसं आपण बघितलं की 47,000च्या लेवलला बऱ्यापैकी आपल्याला रेजिस्टन्स दिसते. 47,000 ते 47,100. आज जर बघितलं तर 46,700 या लेवलच्या वरती जर मार्केट जाताना जर दिसलं तर आपण ट्रेड प्लॅन करू शकतो 47,100च्या लेवलपर्यंत अपर साईडला, कॉल साईडला. डाऊन साईडला सपोर्ट ॲज सच काल जसं आपण बोललो इंटॅक्ट आहे डाऊन साईडला, जिथून आज मार्केटने बाउन्स बॅक केलं आहे. सेम निफ्टीसारखंच या लेवलच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ट्रेड प्लॅन आउट करायची नाही आहे. डाऊन साईडला जर आलं 46,180ची लेवल जर तुटताना दिसली तर 45,600-650 पर्यंतची लेवल आपल्याला येताना दिसू शकते. या दोन लेवलसाठी पहिलं टार्गेट असेल 45,900, सेकंड टार्गेट असेल 45,600-660ची लेवल. ते ह्या दोन टार्गेट्स आपण पुढच्या ट्रेडसाठी ट्राय करू शकतो. अपर साईडला स्ट्रॉंग मोमेंटम कंटिन्यू फॉरवर्ड होताना दिसलं तर 47,500ची लेवलही पॉसिबल आहे, कारण की जो काय स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बनलेला दिसतोय, जिथं कॉल रायटिंग स्ट्रॉंग झालेली दिसते, ती फक्त ह्या एक लेवलला सॅच्युरेट झालेली आहे. उद्याच्या दिवशी जरा ब्रेकआउट जरा चांगला आला तर मोमेंटम बँक निफ्टी कसं पळतं आपल्याला माहिती आहे, बँक निफ्टीची पॉवर काय, तर 47,500ची लेवल टच करणं पॉसिबल आहे मार्केटसाठी. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळे डिटेल ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन समजलं असेल. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामचा यूज करू शकता. लिंक इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आशा करतो तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.